स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तरी इथं मी वॉइस पहिलाच दिलेला, पण तो ना माझ्याकडून डिलीट झाला, म्हणून मी परत त्याला वॉइस देते. तर मी काय बोलले ते माझ्या पण लक्षात नाही आहे. तर मागं श्रेया मस्त अशी गाडी चालवते आणि आजच्या व्लॉगमध्ये ना खूप काही बघायला भेटणार आहेत तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ जा. आजीने काय आणले तुला? ते दिलं आजीनी, ते दिलं आजीनी, हे दिलं तुला आजीनी. गाडीवर मांड ना. आजीने सकाळ सकाळ गिफ्ट दिलं श्रेयाला. जा घे गाडीवर बसू त्याला. हा छान दिसते बाबा कोणीतरी. आता त्याच्यावर बसायचं. अर 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 आमची आजकाल नाही गाडी ना इतकी फिरते घरामध्ये. पहिलीवाली घेऊन आम्ही वर ठेवली होती माळ्यावर, पण ही खालीच आहे, सारखी खेळत राहते. याच्यामुळे तरी ती अशी बिझी राहते. नाही तर बाबा इतके ताण देते ना, काय सांगताच येत नाही. कुठे चालले तू? गाडी क्रमांक किती आहे तुझा? गाडी क्रमांक किती आहे? किती आहे? किती आहे गाडी क्रमांक? ये हा काय काय माहिती आमच्या श्रेयाला कधी बोलायला यायचं, कधी येणार या पिटकुल्याला बोलायला. तरी तर तिला तिच्या आजीने सकाळी खालून इडली दिलेली, ते खाऊन तिचा चेहरा एकदम कसली रिॲक्शन देते. तर याच्या अगोदर दिलेली ना ती तर अतरंगच होती, तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. पण त्याच्यानंतर तिला म्हटलं परत एकदा करून दाखव, तर तिने करून दाखवलेलं. तर फर्स्ट टाईम माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी आणलंय. 3 वर्षात पहिल्यांदा न सांगता काहीतरी आणलंय. हे 2 क्यूटचे क्लेचर ते मला फार आवडलेत. ते क्लेचरपेक्षा मला ते पहिल्यांदा आणलंय ते जास्त आवडलं. म्हणजे मी न सांगता काहीतरी घेऊन आले. तर माझं हे सकाळचं थोडंफार रुटीन होतं. तर काल पाणी गेलेलं, म्हणजे आता मुंबईत रविवार आणि बुधवार पाणी सारखंच जातं आहे. तर त्या दिवशी इतकं काम पडतं ना, ते सगळं काम आवरता मी सकाळी 4 वाजता उठलेली आहे. तेव्हापासून जे चालू होते, तर आता जे 12-1 वाजत आल्या तरी मी कामच करते. तर लोक म्हणतात मुंबईत असल्यावर काय कामं नाहीत, भरपूर कामं आहेत. तर काल आम्ही डीमार्ट भरलेलं, तर डीमार्ट सोडलेलं नव्हतं, तेच आता मी सोडत होते. बऱ्यापैकी भरण्या वगैरे मोकळ्या झालेल्या होत्या. खूप दिवस झालं तर डीमार्टला गेलेलं. तर ह्यावेळेस ते एकटेच डीमार्टला गेले आणि तेव्हाच त्यांनी मला ते क्लेचर्स आणले. मस्त होते आणि बरंच सामान नव्हतं. तर मी यांना ना लिस्ट बनवून दिलेली. तर त्या लिस्टपैकी त्यांनी अर्धंच सामान आणलं आहे आणि अर्धा आणलेलं नाही. लिस्ट देऊन पण त्यांनी अर्धं सामान विसरलेत ते. आणि जे काही गोष्टी ज्या लागत नव्हत्या त्या घेऊन आले आणि ज्या पाहिजे होत्या त्या नाही आणल्या. तरी इथं बऱ्यापैकी सामान आणलेलं मी ते सगळं भरून ठेवत होते, कारण जास्त सामान आणलं तर आपल्याला जेव्हा कमी पडतं ना तेव्हा लागतं. आणि जे काही सामान उरलेलं असतं ना, असं बरंचसं उरलं, साबुदाणा उरलं, तूर डाळ उरले, म्हणजे मी सोडलंच नाही अजून, डब्यामध्ये होती म्हणून सोडलंच नाही. मग मी ते एका मोठ्या डब्यात भरून ठेवले, कारण जेव्हा ते संपल ना तेव्हा हे कामाला येतं. असं काही किराणा वगैरे भरल्यासारखं आम्ही दुकानातून जास्त काही आणत नाही, सगळं डीमार्टमधूनच घेऊन येतो. दुकानातून फक्त दूध वगैरे असं काही छोटी सामान. त्यानंतर जितका पसारा झाला परत किचनमध्ये तेच आवरत होते. पिशव्या वगैरेच्या घड्या वगैरे मारून ठेवत होते, आणि नेक्स्ट टाईम डीमार्टला जायच्या टायमाला त्याच पिशव्या कामाला येतात. तशी पिशवी खूप महाग झाली डीमार्टमधून घ्यायची म्हटल्यावर. आणि आता बुधवार रविवार पाणी जातं म्हटल्यावर पाणी भरून ठेवावं लागतं. तर आमच्याकडं पाणी भरण्यासाठी जास्त काही नव्हतं. 2 हांडे होते, ते आमच्या सासूबाईने दिलेले आम्हाला. 1 हांडा आणि कशी, त्यातच मी पाणी भरून ठेवत होते. तर बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण संसार आम्हीच उभा केला आहे. आमच्याकडे काहीही नव्हतं आणि फक्त ते भांडे वगैरे छोटे भांडे ते मम्मीने दिलेले. बाकी फ्रीज, वॉशिंग मशीन, अजून लागणाऱ्या गोष्टी सगळं आम्हीच घेतलं आहे. तर हा ट्रायपॉड ना पूर्ण व्हिडिओ मी यांनी शूट केला. इतका सुंदर आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर नक्की देईल मी, कमेंट करा. तर त्यानंतर ना मी तुम्हाला माझं छोटंसं किचन टूर दाखवते. तरी ते 2 गॅसचे बाटले आहेत. ह्यावेळेस आमचा गॅस संपला, आमच्याकडे गॅस नव्हता. तर जो पलीकडला आहे ना तो पूर्ण प्लास्टिकचा गॅस आहे. त्यानंतर समोरच आमची वॉशिंग मशीन, त्यानंतर त्याच्या बाजूला ना आरसा वगैरे लावला आहे. वर छोटंसं देवघर आहे, जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. त्यानंतर बाजूला इथं अशी आमची रॅक लावली, ज्याच्यावर आमचा पूर्ण संसार सजवला आहे आम्ही. तर हे सगळे भांडे मम्मीने दिलेले आहेत आणि याच्यातले काही भांडे आम्ही घेतलेले आहेत. त्यानंतर ही वॉशिंग मशीन जी सासूबाईने त्यातली दिलेली आहे. त्यानंतर हे छोटंसं किचन, म्हणजे खूपच छोटं आहे असं वाटतं. ही रूम ना पहिली भाड्याने दिलेली होती आणि आम्ही म्हणजे आमच्या खालच्या घरात जागा होत नव्हती जास्त, त्यामुळे आम्ही वर राहायला आलो. काही गोष्टी आहेत या नाही सांगू शकत. तर वर राहायला आल्याच्यानंतर हे सगळं छोटं वाटतंय. आणि इथं बघा पाण्याचं हे लावले, फिल्टर वगैरे लावले आणि वर प्लाय लावून खाली भरण्या वगैरे बसत नव्हत्या, तर त्या प्लाय लावून त्याच्यावर मांडल्यात. बऱ्यापैकी सामान आम्ही असं वर मांडलं आहे.
फ्रीजच्या पाठीमागं जागा आहे पण ती काही कामाची नाही, एवढीशी बोळ असल्याने वाटते. आज सगळं ॲडजस्ट तर केलं आहे मी, पण जेव्हा जेव्हा काही कामं करताना काही थोडंफार लागलं ना तेव्हा लय राग येतो, एवढ्याशा रूममध्ये कसं राहायचं म्हणून. तर हे संसार जेव्हा भरतो ना तेव्हा नवरा काम करतो तेव्हा हे सगळ्या भरण्या वगैरे अशा भरतात. तरी तर जास्त काही जागा नव्हती तर ना तेलकट व्हायचं म्हणून मी काही जास्त मांडत नाही आहे, जास्त वस्तू पाठीमागच ठेवते. हे किचनचा वॉलपेपर पण मी चेंज केला, पहिले तर काहीच नव्हतं, म्हणजे नॉर्मल होतं, म्हणजे थोडंसं फुटलं पण होतं, त्याच्यावर मी थोडंसं डेकोरेट केलं. तरी तर श्रिया नाही बाजूवाले येते थोड्या वेळ, त्यांच्यासोबत छान थोडेफार 10-15 मिनटं ते घरी येतात तेवढंच तिला खेळायला भेटतं. नाही तर ती आणि मी दोघीच असतो रूममध्ये. असं वाटतं डब्यामध्ये बंद केल्यासारखं बाहेर जात नाही, काय नाही, आम्ही घरातच असतो जास्त करून. तर बाहेर जाण्यासारखं इथं कुठं आहेच नाही, खूप लांब जावं लागतं, रस्ते वगैरे वालडून खूप गाड्या पण असतात रस्त्यावर, त्यामुळे मी जास्त तिला काय बाहेर घेऊन जात नाही आणि मी स्वतःही जात नाही. एक दिवस आम्ही दोघी पागल होऊन जाऊ घरात राहून आणि तो दिवस आता खूप लांब नाही आहे. तर असा दिवस होता माझा, असं छोटंसं किचन टूर होतं माझं, सगळं छोटंसंच होतं. थोडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओ बघत राहा.